व्यासपीठाच्या समोरील तुम्ही सर्व स्पर्धक, पालक, शिक्षक, बक्षीस आणि स्पर्धा संपलेला वेळ याच्यामधली भाषणं काय वाटतं स्पर्धकांना याची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला हे कोट ऐकला असेल की सिंहाला पाहावं वनात, हत्तीला पाहावं पाण्यात आणि खऱ्या वक्त्याला बघावं उत्स्फूर्त भाषणात. ज्यावेळेला पूर्वतयारीची 19 स्पर्धकांची भाषणं संपली त्यावेळेला आम्हाला प्रचंड टेन्शन आलं की काय करायचं. मी म्हटलं डोंट वरी सर, लेट द बॅटल बिगिन इन एक्सटेम्पर. उत्स्फूर्तमध्ये खऱ्या अर्थानं सुरू व्हायला पाहिजे. पण उत्स्फूर्तची वाईट अवस्था बघितली. एका जंगलामध्ये काही हडकुळे गरीब गरुड एका झाडावर बसलेले असतात आणि 5 मिनिटात एक गुबगुबीत गरुड खाली पडतो. ते सगळे हडकुळे गरुड जातात आणि त्या गुबगुबीत गरुडाला उठवतात, त्याला पाणी पाजतात, जरासं मीठ करतात आणि त्याला म्हणतात की आता जा बाबा तू तुझ्या घरी. तो 5 मिनिटं जातो, आकाशामध्ये उडतो, परत खाली पडतो. ते परत जातात, त्याला उठवतात आणि परत पाणीचा पाजतात, झाडतात, माती वगैरे, त्याला परत सांगतात की बाबा जा आकाशात परत. 3-4 वेळा झाल्यानंतर असं ते 4-5 गरुड जे हडकुळे गरीब असे होते ते वैतागतात, म्हणतात अरे दिसतोस एवढा धष्टपुष्ट, देखणा दिसतोयस, गुबगुबीत दिसतोयस आणि 5-5 मिनिटाला खाली पडायला काय झालं, तुझ्यात ताकद नाही का? तो म्हणला मित्रांनो त्याचा असं आहे की मी पहिल्यांदा 2 व्हीलर कंपनीच्या जाहिरातीमध्ये काम करायचो. लाईट कॅमेरा ऍक्शन म्हटलं की उडायचं आणि कट म्हटलं की पडायचं एवढंच मला माहित होतं. त्यामुळे मला 5 मिनिटापेक्षा जास्त उडता येत नाही. आणि दुर्दैवानं ही सगळं चित्रण तुमच्या उत्स्फूर्त स्पर्धेत मला बघायला मिळालं. म्हणजे सत्य असला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी स्वराज्य मिळवणं हे सत्य होतं. प्रेरणा असेल विषय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी स्वराज्य मिळवणं हेच प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर अण्णांची स्पर्धा आहे म्हणून त्यांचं नाव महात्मा फुल्यांचं नाव आंबेडकरांचं, संविधानाची नाव म्हणजे व्हील्स ऑफ द बस गोज राउंड अँड राउंड, व्हील्स ऑफ द बस दौड चित्रपट आहे ना तसं होतं कि आगे कौन था शेर, शेर के पीछे मेरे पिताजी की इसकी माँ, उसके पीछे फिर शेर, काय नाही ते गोल गोल फिरत होते. म्हणजे असं नाही आहे ना मुळात की काही कळत नाही असं. त्यामुळं तुम्हाला उत्स्फूर्त बघायला यायलाच पाहिजे. तुमचे संदर्भ टोकडे पडायला लागले. उच्चार त्याला पर्यायच नाही. मला एका स्पर्धक मित्रानं सांगितलं होतं की अरे परवा सर सिनेस्टार एक बोलला की भाषेचं बंधन नसतं, मग तुम्हाला उच्चार हे ते तुम्हाला अर्थ कळला म्हणजे झालं. कदाचित तो चित्रपटाच्या बाबतीमध्ये नाटकाच्या बाबतीमध्ये म्हणाला असेल. स्पर्धा म्हणून ज्यावेळेला गोष्ट येते त्यावेळेला कौशल्यासाठी काही नियम ठरवावे लागतात. त्यामुळं नाती गोतीचा उच्चार जर नाती गोटी होत असेल तर अवघड आहे. विंदा करंदीचं विडा आणि विदा करंदी जर होत असेल तर अवघड आहे. त्यामुळे एवढं पण स्वातंत्र्य घेऊ नका मित्रांनो की जे इंस्टाग्राम रील्स वगैरे बघून. माझा अजून एक कम्युनिकेशन स्किलचा छोटासा रूल आहे की वेन यू युअर सेल्फ ट्राय टू टेल समथिंग विथ स्टॅम्पिंग युअर हँड्स, यू युअर सेल्फ डिक्रीज द इम्पॉर्टन्स ऑफ द थिंग. एखादी गोष्ट तुम्ही आदळून आपटून सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही स्वतः त्या गोष्टीचं महत्व कमी करता. ज्यावेळेला आवेशानं बोलायला जाता, एखादा मित्र तुम्हाला म्हणला की अरे चल तुला काहीतरी गंमत सांगायची, आपण सिरियसली घेत नाही. मित्र हळूच येतो, खांद्यावरती टॅप करतो आणि म्हणतो जरा 2 मिनिटं बाजूला येतोस का, महत्वाचं बोलायचंय. कुठल्या गोष्टीमध्ये तो सिरियस असेल. त्यामुळे तुमचं बोलत असताना म्हणजे शिवाजीराव भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय बोलायचे त्यावेळेला त्यांची पटी अजिबात वाढायची नाही, पण तो विषय पोहोचायचा. आपल्या इकडं ऐतिहासिक विषय असला, एखादा संविधानाचा, राजकारणाचा, भ्रष्टाचाराचा संदर्भ असला की आदळून आपटून म्हणजे माईकला आडवा तिडवा करून बोललं पाहिजे. हे कुठून येतं मला माहित नाही अजिबात. दुसरी गोष्ट, उत्स्फूर्त बोलत असताना विशेषतः मी उत्स्फूर्तच बोलेल जास्त, कारण की पूर्वतयारी काय असतं मला चांगलं माहिती आहे. ओढून ताणून अगोदर झालेले जे 4-5 शब्द आहेत ते ओढून ताणून गुंफायचे. मित्रांनो फुलं सगळ्यांच्याकडे असतात, पण सगळ्यांच्या घराला दसऱ्याला छान तोरणं बनत नाही, त्याचं कौशल्य असावं लागतं. मुळात त्या विषयांना 4-5 जे तुम्ही जोडून सांगताय ते गुंफण होत असेल तर करा, नाही तर ओढून ताणून करायला काही हरकत नाही. मी व्यासपीठाची रजा घेताना शेवटी एवढंच म्हणतो आणि कळतं की 4 मिनिटाची बेलच नाही झाली अजून. 1 कविता, 2 कविता, 3 कविता, 4 कविता कुठून येणार. दुसरी गोष्ट अजून म्हणजे वक्तृत्वाची स्पर्धा आहे ना, किती किती काव्यपंक्ती सांगाव्या 5 मिनिटामध्ये. म्हणजे एक वाक्य कोटेशन, एक वाक्य कोटेशन, एक वाक्य कोटेशन, एक वाक्य कोटेशन. तर त्याचाही भान ठेवायला पाहिजे. वक्तृत्वाची स्पर्धा आहे. वक्तृत्व, एकपात्री, कथाकथन, सादरीकरण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुठल्या तरी जाणकार शिक्षकांची मदत घेतलीच पाहिजे. आयुष्यभर रीलवर काढता येत नाही. माझा एक मित्र म्हणला की अरे सगळं ऑनलाईन यायला लागले, सगळं युट्यूबवर लागले, आपल्या शिक्षकांचं काय होणार. माझ्या हनुमंत शिंदे जो या स्पर्धेचा विजेता आहे त्यानं खूप छान एकच ओळीची कविता लिहिली आहे की त्यानं लिहिलं की मित्रा प्रमोद काळजी करू नकोस, कृत्रिम पावसानं धरणं कधी भरत नाही. त्यामुळे तुम्ही जे एक चांगला हरामांसाचा रक्तामांसाचा भावना असणारा शिक्षक पाठीमागा असायला पाहिजे, जो सांगेल उच्चार वक्तृत्व नसतो, वक्तृत्व असतो.
तर या छोट्या छोट्या गोष्टींना चांगली मदत घ्या लोकांची. उत्स्फूर्त बोलत असताना आनंद विषय बोलताय, पण तुम्हाला राजेश खन्नांचा आनंद माहित नाही. बाप विषय बोलताय, पण इंद्रजित भालेरावांची शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झापं माहित नाहीये. म्हणजे अवघड आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार की सर तुमच्या खूप अपेक्षा आहेत का? साहजिक आहे, एवढं मोठं व्यासपीठ आहे, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला विजेतेपद द्यायचं आहे, तर ते घ्यायलाच पाहिजे. त्याला पर्याय नाहीये. गाव विषय सुंदर आला होता. शहर, सामाजिक स्तर, आमचा बाप आणि आम्ही आठवायला असतं. अपघात, म्हणजे खूप कविता आवडतात ना, तर अपघात विषय आल्यानंतर संदीप खरेची साध्या 2 ओळी आठवल्या असत्या तरी विषय चढून गेला असता की देवा मला रोज एक अपघात कर, तिच्याच हाताने आता जखम आया भर. तर ते म्हणजे विषयाला खूप सिरियस होऊन उत्तर द्यायची गरज नाही. उत्स्फूर्तमध्ये आम्हाला हेच कौशल्य बघायचं असतं की तुम्ही किती छान खेळताय. एका इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या मुलाला विचारलं की मी तुला 500 रुपये दिले तर आता काय करशील? तर तो खूप विचार करून म्हणाला की आता मी सर 500 रुपये मध्ये 200 रुपये मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेन आणि तुमची आठवण म्हणून 200 रुपयाचं पुस्तक घेईन आणि 100 रुपये मी माझ्या विषयीमध्ये टाकेन. त्याच्या पुढच्या कोणाला सेम प्रश्न विचारला, त्याने सांगितलं 500 रुपये. सर त्यात काय एवढं विचारायचं, प्रॅक्टिकल प्रश्न आहे, 500 रुपये आहे, तुम्ही इथून गेला की 2 मित्रांना गोळा करेन. 500 रुपयात काय होणार आहे, छान भेळ खाईन, पुस्तक वाचीन एखादा आणि मजा करीन त्या 500 रुपयाची. खूप डिप्लोमॅटिक, खूप सोफिस्टिकेटेड, खूप टेक्निकल होऊन तुम्ही दिखाऊपणा करायला गेला तर कदाचित परत घोळ व्हायची शक्यता असते. बी नॅचरल, बी विथ फ्लो. उगवतं जे सुचतं ते लागू पडतं ते असावं. खूप कमी स्पर्धक आहेत, बरेच बोललेत पण बाहेर उभा आहेत तसेही स्पर्धक आहेत. एका मोठ्या कलाकाराला विचारलं की तुम्हाला माझ्या मगाशी स्पर्धेमध्ये सभागृहामध्ये 10,000 ऑडियन्स होतं, आता 100च आहे, तुम्हाला वाईट वाटत नाही का? तर ते म्हणले की सभागृहात ज्यावेळेला 10,000 लोक होते तेव्हा सुद्धा मला ऐकणारे फक्त 100च होते. धन्यवाद.